मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलेलो आहे लालबाग मधील गणेश गल्ली इथे आणि इथे आपण पाहतोय तर इको फ्रेंडली पुट्ट्याचे मकर तुम्हाला अशा व्हिडिओ मधून पाहायला मिळणार आहेत. काय आता ह्या मकरचं नाव सिद्धिविनायक आहे. सिद्धिविनायक म्हणजे सिद्धिविनायकचीच प्रतिकृती आहे. एवढी मोठी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला इकडे मकर हे 1 फुटाच्या बाप्पांपासून ते अगदी तुम्हाला अगदी सार्वजनिक मंडळाचे बाप्पा तुम्ही देखील ह्यामध्ये बसवू शकता. 24 कॅरेट मकर. हा 24 कॅरेट आहे. म्हणजे याच्यात गोल्ड इफेक्ट दिलेला आहे सगळा आणि त्याची किंमत अगदी 290 रुपये. हे आपण मयूरासन बघतोय. मगाशी मोठं पाहिलं, हे लहान आहे. हो, याच्यामध्ये 1.25 फुटाची मूर्ती आरामशीर बसते तुम्ही. आपण गोवर गणपतीसाठी छान आहे. अगदी 1.5 ते 2 फुटाच्या मूर्तीसाठी तुम्हाला जागा खूप दिली. हो, आणि याच्यात तुम्हाला पाहिजे तसं वाढवू शकता. बघा, हा एक मला मकर आवडला. म्हणजे मकाच्या पण त्यामध्ये लहान मकर बघितला, अजून दुसरी सेकंड साईज बघितली, ती तिसरी साईज आहे सर्वात मोठी. याच्यामध्ये रंगाचे खूप कॉम्बिनेशन चांगलं वाटतं. हो हो, हे सिद्धिविनायकच आहे. हे आपण मध्ये बघतोय आहे सिद्धिविनायक, आणि मगाशी बघितलं जयपूर पॅलेस ना. हो, गणेशाचा दरबार असं. नाव पण मस्त दिलेलं आहे आणि 3D गणेश माल आहे. 3D गणेश, कारण याच्यामध्ये 3D पण दाखवलेला आहे. हो, हे कॉपर मकर आहे. अगदी याची कलर स्कीम कॉपर मध्ये. इकडे आलं तुम्हाला सर्व साईज वगैरे साईज पाहायला मिळणार आणि फिक्स आहे जे काही रेट आहे ते. बरोबर, व्यापारीकरण नाही इथे. एवढं आहे की समजा तुम्ही गड किल्ल्यावर तोप म्हणता, तोप दाखवण्याचा प्रयत्न, तिथे लाईट आहे. जेवढं काही गडावरचं जे काही साहित्य आहे डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न, आणि त्यांना पाहिजे तेवढं स्टेज कव्हर करू शकता तुम्ही. ऍडजस्टेबल आहे सगळी रचना ही. अगदी तुम्हाला 10 ते 12 15. हा जो म्हणजे एवढं हे असं उभं राहतं ना. हो, याला कशाचाही सपोर्ट नाही काही. बॅलन्सिंग कसं आणि ढाल आहे. बरोबर, वरती तोफ, तलवार, तोफा सगळं दाखवलेलं जे काही दाखव. आणि जे आपले महाराजांचे गड किल्ले त्याच्यात लाईट लावलेली आहे. आणि हा अगदी 1 पीस आहे. 3 भागामध्ये याचं सगळं फोल्डिंग आहे. तर अगदी 10 मिनिटात हा लावून होतो. ठेवून देऊ आरामात ना. याचं नाव वनराई दिलेलं आहे. वनराई नाव. तर जेवढं जंगलामध्ये आपल्याला निसर्गात बघायला भेटतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एक मकर मस्त झुला मकर. हो हो, हा झुला मकर आहे. आणि हे बाप्पाचं सिंहासन आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं. आणि हा अगदी 1 पीस आहे. फक्त खालचा बेस आणि वरचं अगदी 10 मिनिटात हा असेंबल होतो. हो, आणि याचं पॅकिंग अगदी एकदम 4 ते 5 इंचाचं होतं. तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता हातामध्ये. कारण काही लोकांना काम करायला वेळ आहे, तर ते असे काही पार्ट नेतात, त्यांची आयडिया काही लावतात आणि असेंबल करतात. अगदी 100-200 रुपयामध्ये त्यांचं डेकोरेशन तयार होतं. घरात लोक एकदम. हे कोकण मंदिर म्हणून आहे याचं नावच, कारण कोकणामध्ये छपराची असतात मंदिर. मित्रांनो, इकडे यायचं कसे तर तुम्हाला सांगतो की समोर तुम्हाला पाहायला मिळतंय हा रोड, हा गणेश गल्ली मेन म्हणजे हायवेवरून आतमध्ये येतो. तिकडे सरळ आत येतो तुम्ही. सरळ आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही बिल्डिंग पाहायला मिळेल, प्रभा कुटीर गणेश लेन लालबाग. तर असं हे बॅनर आहे समोर लावलेलं, आणि हे प्रभा कुटीर बिल्डिंग. आपण डायरेक्टली जागा आतमध्ये. तर हा ऍड्रेस लिहिलेला आहे. आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे बाप्पांसाठी लागणारे इको फ्रेंडली हे सर्व मकर पाहायला. पाहता तुम्ही समोर हे बॅनर लावलेलं आहे, इको फ्रेंडली पुट्ट्यांचे डेकोरेशन आणि प्रदर्शन भरवलेलं आहे. तर खूप सारे हे प्रदर्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, आणि खूप सारे हे मकर हे आपण सर्व हे कव्हर करणार आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र समीर मांजरेकर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि आज घेऊन आलो तुमच्याकडे नवीन ब्लॉग. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलेलो आहे लालबाग मधील गणेश गल्ली इथे, आणि इथे आपण पाहतोय तर इको फ्रेंडली पुट्ट्याचे मकर तुम्हाला अशा व्हिडिओ मधून पाहायला मिळणार आहेत. आपण खूपसे व्हिडिओ तिथे बनवले बाप्पांचे, तर त्याचबरोबर आपण घेऊन आलोय ते म्हणजे बाप्पांसाठी इको फ्रेंडली मकर. खूप छान छान मकर आहेत. आणि म्हणजे हे तुम्ही 1 वर्षाचं हे मकर घेतला तर कमीत कमी 2 ते 3 वर्ष तुम्ही मकर हे आरामात आपल्या बाप्पासाठी युज करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला इकडे मकर हे 1 फुटाच्या बाप्पांपासून ते अगदी तुम्हाला अगदी सार्वजनिक मंडळाचे बाप्पा तुम्ही देखील ह्यामध्ये बसवू शकता. एवढे मोठमोठे मकर आहेत आणि एकदम इझी आहेत, फोल्डेबल आहेत, की तुम्ही आरामात ते जे हे उभारू शकता. आणि सर्व आपल्या डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवला. त्यामुळे तुम्हाला हे मकर घेतल्यानंतर कसे ते उभे करायचे, कसं ते जोडायचे आहेत, सर्व आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हे वर्कशॉप हे गणेश गल्ली इथे आहे. तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे, ऍड्रेस असणार आहे. तर नक्की इकडून देखील तुम्हाला बघायला मिळेल. तर आता तुम्ही माझ्यासमोर पाहता की आपल्याकडे मकर तर हे बघायला मिळतात, त्याचबरोबर पाहायला मिळतात ते बाप्पांच्या आजूबाजूला आपण डेकोरेशन हे करण्यासाठी जे जे लागतं ते तुम्हाला सर्व हे पाहायला मिळते. ते देखील सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. पण आपला व्हिडिओ तुम्ही पाहत असाल मित्रांनो, माझ्या स्क्रीनच्या बाजूला पाहू शकता आपण बाप्पांसाठी
म्हणजे बापांसाठी लागणारी ज्वेलरी आहे किंवा गौरींसाठी लागणारे मुखवटे आहेत, ते सर्व आपण ह्या आधी देखील व्हिडिओ बनवले आहेत आणि आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर ते व्हिडिओ देखील नक्की जाऊन बघा. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिलेली असेल, तर ते देखील नक्की व्हिडिओ पहा. आजचा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला जर आवडला तर कमेंट नक्की करा. तर चला मित्रांनो, कोणतीही वाट न पाहता मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, जाऊया आतमध्ये आणि सर्व हे मकर वगैरे लागलेत ना, त्याची संपूर्ण माहिती घेऊया. खूप छान छान असे मकर सर्व हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर हे सिद्धिविनायक मंदिर आहे, तुम्ही ते देखील पाहताय. तर हे आहेत नानी, नमस्कार. हे आहेत ह्या वर्कशॉपचे ओनर. आणि यावर्षी आपण हे जे व्हिडिओ बनवतोय, तर मागच्या वर्षी आपण जो व्हिडिओ बनवला होता त्यातून खूप छान प्रतिसाद लोकांनी दिला होता. खूप जण आले होते खरेदी करायला. यावर्षी पुन्हा आपण व्हिडिओ जो बनवतोय, तर यावर्षी काय नवीन पाहायला मिळणार आहे आपल्याला? तसं ह्या वर्षीच ध्येय आमचं राम मंदिर बनवण्याचं आहे. त्याचं डिझाईनचं काम चालू आहे. ते आता थोड्या दिवसात पूर्ण होईल आणि तोही तुम्हाला बघायला भेटेल डेकोरेशन मध्ये आणि नक्की तुम्हाला पसंत पडेल असं ते प्रयत्न चालू आहे. म्हणजे तुम्हाला मित्रांनो आता हे एक 10 दिवसांमध्ये ते मकर 9-10 दिवसामध्ये नक्की तुमच्या बरोबर. आपण हा लवकर व्हिडिओ ह्यासाठी घेऊन येतोय की तुम्हाला आपला व्हिडिओ बघून नक्कीकडे खरेदी करता येणार आहे मकर्स वगैरे ना. याच्या व्यतिरिक्त आपले हे इको फ्रेंडली जे मकर्स आहेत वगैरे, आपलं हे वर्कशॉप साधारणपणे किती वर्षापासून हे म्हणजे हे जवळजवळ आमचं 40 वर्षापासूनच चालू आहे कार्य. पहिले थर्माकोलचे होते, ते आता बंद केले. इको फ्रेंडली पण जवळजवळ आता हे 25वं वर्ष आहे त्याच्यामध्ये पण, आणि चांगल्यापैकी प्रतिसाद आहे. पहिला झाला थोडा दिवस आम्हाला त्रास, पण अगदी आता लोक एवढ्या 10 वर्षामध्ये चांगली पसंत करतात, त्याला घेऊन जातात आणि परत परत वापरले जातात. मेन म्हणजे लोक ठेवतात सांभाळून आणि त्यांचाही थोडं खर्च कमी होतो याच्यामध्ये आणि तसे स्वस्त पण आहेत आणि परत वापरल्यामुळे दुसऱ्या वेळेस त्यांना 0 खर्च येतो. तर अशी मकर आहेत आणि सगळ्यांना आवडतील असे. आपले जे मकर्स आहेत साधारण त्यामध्ये किती फुटापासून बाप्पा हा त्यामध्ये बसला जातो? अगदी 4 इंचच्या मूर्तीपासून अगदी 10 ते 12 फुटाच्या मूर्तीपर्यंतचे डेकोरेशन आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि अगदी 1 तासामध्ये कोणतंही किती मोठं डेकोरेशन असेंबल तुम्ही करू शकता आणि परत ते वापरू शकता. पण आणखीन विचारायचं की आपल्या ह्या वर्कशॉपला गणेश गल्लीमध्ये जे आपले व्हिडिओ पाहणार ते येणारच, खूप जणांना आपला व्हिडिओ पाहून ऑनलाईन खरेदी करायची असेल, तर आपले हे बाहेर ती सर्व्हिस आहे का आपल्याकडे? आहे ना, नक्की. ह्या पाठवले जाऊ शकतात आणि चांगल्या प्रकारचे लोकांचा प्रसिद्ध अमेरिका, जपान, जर्मनी, अगदी कुठेही तुम्ही नेऊ शकता. कुरिअरची सेवा आहे त्यांचा. फक्त ते VIP खर्च होतो याचा थोडासा, ते आवडीनं लोक चार्ज पे करतात. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे. ज्यांना ऑनलाईन खरेदी करत असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ते अगदी करू शकतात आणि अगदी सुरक्षित पोहोचतात, कारण बाहेरचे लोक पण प्रतिसाद देतात तेवढा आणि सांगतात खूप आवडलं. कारण जसं इकडचा जो आहे गणेश भक्त, तो बाहेर पण आहे गणेश भक्त, कारण त्यांनाही ते त्यांच्या मुलांसाठी सण आपल्या इकडचे भारतातले साजरे करता येतात. उत्साह त्यांचा पण दांडगा आहे आणि प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे तिकडून. तर आता तुमच्या मागे बघतोय, तर हे जे मकर पूर्ण बघतोय पुट्ट्याचं, हे कुठलं आहे म्हणजे नाव काय लावतं? आता ह्या मकरचं नाव सिद्धिविनायक आहे. सिद्धिविनायक म्हणजे सिद्धिविनायकचीच प्रतिकृती आहे एवढी. हो, आणि सिद्धिविनायकचं काम पण डिझाईन सारांचे असते झालेले, जे काही मकर आहे त्याची जी प्रतिकृती आहे. आणि याच्यामध्ये अगदी 4 फुटाची मूर्ती आरामशीर बसते आणि आपल्या हॉलमध्ये वगैरे कुठे असेंबल करू शकतो आपण. आणि याच्यात जागा ऐस भेटते, म्हणजे तुमचं बाजूने पण जागा भरपूर आहे आणि हाही परत फोल्डिंग करून ठेवू शकता तुम्ही वापरायला. आता साधारण हे सिद्धिविनायक जे मकर आहे त्याच्यामध्ये किती साईज आपल्याला मिळते? याच्यामध्ये अगदी 1 फुटाच्या मूर्तीपासून तर 6 ते 7 फुटाच्या मूर्तीपर्यंतचे डिझाईन उपलब्ध आहेत. 5 ते 7 साईज आहे त्याच्यामध्ये. तर सिद्धिविनायक मकर अगदी आवडीने पसंत करतात लोक. आपल्याकडे जेवढे आपण मकर पाहणार सर्व साईज मध्ये आपल्याला हो, कोणत्याही डिझाईन अगदी 2 ते 3 साईज करून बघूया का? हा, चालेल ना. आता मित्रांनो, आपण जसं की हे मोठं मकर पाहिलं, त्यानंतर हे तसं त्यामध्ये हे हा पण सिद्धिविनायकच आहे, पण याला आम्ही थोडस ऍडजस्ट केलेलं आहे, कारण गोवर गणपतीची रचना याच्यामध्ये करू शकता तुम्ही स्थापना. त्यामुळे तो मोठा थोडासा आणि त्यामध्ये कमी 2-2.5 फुटाचा बाप्पा. हो, 2.5 फुटाची मूर्ती याच्यात आरामशीर बसते आणि साईडला तुम्ही गोवरची स्थापना करू शकता. हा मकरला नाव आपलं काय? पॅलेस म्हणून सिद्धिविनायक पॅलेस. सिद्धिविनायक पॅलेस.
ओके, मस्तच आहे. आता आपण समोर जे बघतोय की त्यामध्ये मी बघितलं की ते आपले बाप्पा बसले हो हो हा तर ती थीम आहे का? हो. हे कॉपर मकर आहे अगदी, याची कलर स्कीम कॉपर मध्ये आहे. हा म्हणून याला आम्ही कॉपर हे दिलेले आहे. बरोबर, मी पाहू आणि शकता हा. कॉपर टेम्पल लिहिलेलं हो, आहे. हो. आणि इकडे आलं तुम्हाला सर्व साईज वगैरे आणि त्याची साईज price आणि पण पाहायला मिळणार आहे का आणि त्याची? फिक्स आहे जे काही रेट आहे ते. बरोबर ना? याचं व्यापारीकरण नाही ते. ओके. कारण एखादं मकर चाललं आणि हा. त्याचे लगेच रेट वाढतात असं ओके. नाही. अगदी आपल्याकडे- सॅम्पल द्यायची वेळ आली तरी पण रेट मध्ये बदल होत नाहीये. आणि सगळ्या डेकोरेशनच्या किमती अगदी रिझनेबल लावलेल्या आहेत. तीच किंमत आपल्याला पाहायला मिळणार. तीच पाहायला भेटेल. हा. आपलं हे जे दोन मोठे मकर बघितले मध्ये एक छोटा मकर पाहायला मिळतो. हा ते छोटे मोठा अगदी हा छोटा बघा छोटा एकदम मकर. 290चा आहे. प्रत्येकाच्या डिझाईन आणि काम त्याच्याप्रमाणे त्याचे आणि नाव पण दिलं चांगलं फ्लोरसन आहे. कारण त्याच्या सगळं कलर स्कीम किंवा डिझाईन फुलांचं दाखवलेले. बरोबर बरोबर. मी बघितलं की खूपसे मकर पाहिल्यानंतर आतमध्ये लाइटिंग ही प्रत्येक मकरला दिली. हो, पण ती लाइटिंगचा वेगळा चार्ज आहे कारण लोकांना असतात लाइटिंग, त्यामुळे त्या याच्या सोबत नाहीत. ओके, त्याच्या थोडेसे आपण घरी तर मग ज्यांना आवड आहे ते करतील त्यांनी तसे. घ्या, तुमच्या आवडीची करा किंवा आमच्याकडून घ्या. आम्ही पण इकडे डेकोरेशन एक अंदाज येतो की लाईट आल्यानंतर कसा असेंबल करून दाखवलेला आहे आम्ही. बरोबर. हे छोटं बघितलं फ्लोरसन, त्यानंतर हे 2 नंबरची मोठा साईज आहे. मोठी हा, size आहे. याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती आरामशीर त्याच्यामध्ये बसते. म्हणजे कशा प्रकारे बघा मागे मोर आहेत हा, आणि मस्त हे- सगळं फुलांचं दाखवलेलं म्हणून त्याचं नाव फ्लोरासन ठेवलेलं आहे. हे बघा याचे जास्वंदी वगैरे हे मध्ये ते सूर्यफुलाचं थीम आहे. छानच आहे, मस्त साईज वगैरे लिहिलेली आहे. त्यामुळे अंदाज येतो तुमचा बाप्पा किती फुटाचा यामध्ये फिट बसू शकतो. हो हो हो. आणि समजा आता एखादं मकर मी घेतलं तर मग त्या ते दोडायला लागतं किंवा मग ते काय काय जण कसे हे जे बघणारे आहेत ना, व्ह्युअर आहेत ना, हा की जे ज्यांनी घेतले हा ते कन्फ्युज होतात. तर मी बाहेर बघितलं तर आपल्याकडे ते बारकोड लावले हो हो आणि मग त्याच्यावरून व्हिडिओ पाहता येईल ना. हो हो. आणि युट्यूबला पण टाकलेले आम्ही टाकलेलं कसे का? असेंबल हा, करायचं तर ते. मित्रांनो त्यामुळे अडचण येत नाही. आणि याच्यावर आम्ही डायग्राम पण देतो एक, बरोबर म्हणजे लाईटचा काही प्रॉब्लेम असेल तर गावी अडचण नको यायला बरोबर असेंबली करण्यासाठी, तर ती पण सुविधा ठेवलेली आपण आहे. सेम सिद्धिविनायक हा, सिद्धिविनायकची दुसरी साईज आहे. आणि याच्यामध्ये पण महाराजांचा आहे गड किल्ले. हो. मस्त. आणि काय सांगाल अं, हा गड किल्ले 3 म्हणून असं नाव दिलेलं आहे हा आणि 3 दरवाजे 4 बुरुज असं हे मकरचं दिलंय ना. हा त्यामुळे तसं दर्शवलंय काय सर्व. हो हो हो. हा पाठीमागे आहे हा हा जंजिराचा एक, म्हणजे वेगवेगळ्या गडांचे हे दाखवलेले. ओके ओके, मस्त. हा शिवनेरीवरचा आहे. हा मस्त मस्त आहे. म्हणजे हा. किल्ले दाखवले तर मागे असं तुमचं हो, एक हो. छोटं मंदिर असं लिहिलेलं हा. आहे आणि टोटली म्हणजे म्हणतात ना गड किल्ला दाखवलेला आहे. हो हो छान प्रयत्न आहे आणि मस्त म्हणजे एवढं आहे की समजा तुम्ही गड किल्ला तोप म्हणता तोप ते हो. पण दाखवण्याचा प्रयत्न, तिथं लाईट आहे जेवढं काही गडावरचं जे काही साहित्य आहे डिटेल मध्ये हो बनवण्याचा डिटेल मध्ये प्रयत्न केला. दाखवण्याचा प्रयत्न केला. सगळं काय दाखवू शक्य नाहीये, हा. पण जेवढं मुलांना आताच्या काय पालकांना वेळ नाही आणि मुलांनाही वेळ नाही हा. की त्यांना प्रत्यक्ष जाऊन कलाकृती दाखवावा, बरोबर, गडावर बरोबर. फिरवावा. ते आपल्या कारण मोबाईल मध्ये पाहायला हल्ली मिळतं. बरं, याची प्राइस वगैरे पण तसेच आहे. हो, हो. 3450. हा, कसं लोकांना परवडेल किंवा त्यांची साईज size प्रमाणे मकरची प्राइस हो. पुढे मागे असणार ना. पुढे मागे आहे. आता आपण परत पुन्हा पाहतोय सिद्धिविनायक मकर हा, आणि ह्या मकर मध्ये बघा काय काय पाहणार त्याच्यामध्ये 3-4 साईज असल्यामुळे ते वेगवेगळ्या साईज प्रमाणे आहे ना. उपलब्ध केलेले आहेत आम्ही. आपण मकर मस्त आहे याच्यामध्ये आणि हे हा पुढचाच आहे का हो, हा पण पेपरचाच आहे पेपर सगळं पूर्ण काही. लादी सारखं असं हा, मार्बल इफेक्ट दिलेला आहे Marble त्याला. सारखं. हा हा आणि हे सिद्धिविनायक मंदिर तुम्ही बघितलं हो. ना तर ह्याची ही किंमत आहे 2900. हा. मस्त रिजनेबल मध्ये हो 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 छान आहे. पुढे आपण तसंच जाऊया. हो. आपला गड किल्ल्यानंतर तू मगाशी बघितल्यानंतर हा, मोठा याची प्रकार मोठी रचना दाखवलेली आहे. साईज मोठी आहे. तर थोडस हे करून हे 4 फुटाच्या 5 फुटाच्या मूर्तीसाठी म्हणजे करू आरामात बसेल शकतो. ना एकदम 4 हा. फुटाची मूर्ती हो. खूपच मस्त. आणि ते आपण छोटं बघितलं हा. कॉपर, त्याचीच ही मोठी साईज ओके, आहे. ही कॉपर मध्ये ना, हा पण हे छान उठून दिसते ना एकदम हो. लाईट आल्यामुळे. हो हो हो. तुम्ही आणि इकडे तुम्ही आल्यानंतर- याच्यापेक्षा चांगली करू शकता लाइटिंग. आम्ही थोडस एक एक दाखवण्याचा प्रयत्न आहे. कल्पना दिलेली आहे. हा, एक अंदाज म्हणजे बघा, हो. ही लाईट आतमध्ये लावली एक हो. 3D लुक येतो. हो. नंतर ही समोरून लाईट लावली की बाप्पाच्या अगदी हो. चेहऱ्यावर जाणार. हो लुक मस्तच वाटतं. छान छान आहे. आपण पुढे बघूया आणखीन एक मकर आहे. त्या मकरचं नाव आहे त्या मकरचं हा नाव सुवर्ण मग 24 कॅरेट मकर हा आहे का? 24 कॅरेट आहे. म्हणजे याच्यात गोल्ड इफेक्ट दिलेला आहे Golden सगळा. effect type मध्ये. आणि त्याची किंमत अगदी 290 रुपये. मस्त. तर हे छोट्या Reasonable आहे. मूर्त्या आराम हा. आपले 1 फुटाचा बाप्पा आहे तर आरामात हो, बसतो ना. 1 फुटाचा बाप. हम्म. म्हणजे प्रत्येकाला कसं परवडेल बरोबर डिझाईन पॅटर्न त्याप्रमाणे. हे बनवलेलं आहे. आणि सगळे रेट लोकांच्या आता सगळ्या धावपळीच्या ह्याच्या धावपळ आहे. आहेत. बरोबर बरोबर. आणि अगदी 1 पीस आहे 2 मिनिटात बरोबर. लावून आणि होतं. आपण हा मकर केला एक 2 वर्ष आरामात युजच करणार. हो 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 हे बघा, हे असं मागे त्याच्या ना कॉपर मध्ये हे पॅलेस हा. ना ते आहे. हो. सिद्धिविनायकच्याच रचना दाखवलेल्या आहे.
पॅलेस कुठे म्हणून. मकर आहे. हे बघा हा एक मला मकर आवडला, म्हणजे मकाच्या पण त्यामध्ये लहान मकर बघितला, हा अजून दुसरी सेकंड साईज बघितली, ती तिसरी साईज आहे सर्वात हो मोठी. त्याच्यामध्ये रंगाचे खूप कॉम्बिनेशन चांगलं हो वाटतं. हो हो. हे जे दिलेलं आहे हे सूर्य आणि याच्यामध्ये अगदी 4 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. आरामशीर बसेल ना. आणि त्याचं पॅकिंग अगदी फाईल प्रमाणेच होतं. कोणते हा का? पॅकिंग नेल तुम्हाला एकदम इझी आहे. हा, हा, हा. मस्तच आहे. आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. तसं वगैरे याचा ट्रान्सफर खर्च कोणत्या मकरचा 0 आहे. त्याला काही वेगळं काही लागत नाही खर्च ट्रान्सफर. तुम्ही टेम्पो करायला पाहिजे टेम्पो, किंवा बरोबर. टॅक्सी करायला आरामात पाहिजे, घेऊन जाऊ शकतो. आरामात तुम्ही हातात ट्रेन मध्ये घेऊन जाऊ हा, शकता. बरोबर. एवढं त्याचं पॅकिंग छोटं हो. होतं ना एकदम. आता हे मस्त आहे, असे म्हणजे असे खांब्यात असे आणि असं हम्म. बघू शकता तुम्ही. छान समोरून तुम्हाला एकदम हो. दाखवतो. छान वाटतं. याचं सगळ्याचं पॅकिंग अगदी फाईल प्रमाणेच होतं एवढं. एवढं छोटं होणार ना. हो. आता पण मित्रांनो सर्वात जे मोठं मकर पाहतोय हे बघा, तुम्ही बोललो ना मी मगाशी तुम्हाला की 1 फुटाचे बाप्पा बसतात, तर अगदी सार्वजनिक मंडळाचे बाप्पा देखील बसतात. हो. आणि आणि त्यांना पाहिजे तेवढं स्टेज कव्हर करू शकता तुम्ही. ऍडजस्टेबल आहे सगळी रचना ही. अगदी तुम्हाला 10 ते 12 15 फुटाचा किती टेबल मोठा असेल तर तुम्ही यामधला विंडो वाढवून तुम्ही कव्हर करू शकता. त्यामध्ये बघितलं डिटेल मध्ये काम आहे, जसं की आपले समय दाखवले. हा. त्याच्यानंतर आतमध्ये तो 3D लुक वाटतो, म्हणजे मंदिरासारखं असं की मस्त असं छान छान मस्त आहे केलेलं. इथे एकदम म्हणजे कमीत कमी जर सार्वजनिक मंडळी बाप्पाची मूर्ती बोलू तर हो 8-10 फुटाची आणि मूर्ती खाली आरामात बसेल. त्यांचा टेबल कॅटरिंगचे टेबल वगैरे लावले तर मकर तुम्हाला हाईटला आरामात जातं. बसेल ना. कारण मोठा असतो ना त्यांचा चौथरा टेबल वगैरे. लावणार हा. आणि त्याच्यावर तुम्ही ते उभे बसू हा. शकता. छान आहे, मस्तच वाटतं. हे बघा ह्या 650 मध्ये फ्लोअर असतं ना बघा. हो. मकर बघतो आपण. खूप छान छान मकर. तुम्ही इकडे या, नक्की भेट द्या वर्कशॉपला. आणि हा पण गोवर गणपतीसाठी छान आहे. अगदी छान आहे ना? 1.5 ते 2 फुटाच्या मूर्तीसाठी मस्त तुम्हाला. आहे. जागा हा. खूप दिली आहे. हो आणि याच्यात तुम्हाला पाहिजे तसं वाढवू शकता. तशी आम्ही रचना ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ओके, पण. आपण असं हे करू शकतो थोडं हो. डिवाइड करू शकतो. मध्ये एक एक विंडो वाढवली की हा अजून मोठा होणार. ओके, हा. विंडो वाढवली म्हणजे हो. साईज वाढणार. साईज वाढणार हा, तर आणि हे पाठीमागे जाणार बरोबर. की तुम्हाला पाहिजे म्हणजे तेवढं आपल्याला हे असं सेपरेट पण मिळतं ना. हा सेपरेट मिळतात. हे बघा हे असं सेपरेट वगैरे पण आपल्याला मिळतं. हा. त्यामुळे तुम्हाला जर मकर थोडं एक्स्ट्रा वाढत असेल ते तुम्ही देऊ शकता. आता आपण पुढे बघूया. तर हे मस्त हुंदीर मामा आहे आणि आता मध्ये मस्त हे घेतलेलं आहे बघा, हो. निशाणी घेतलेली आहे. हो बघा मस्तच मकर आहे. याच हा जयपूर पॅलेस म्हणून आहे. जसे जयपूरला असतात विंडो. ओके, जयपूर पॅलेस. हा, छान केलंय. याचं नाव जयपूर पॅलेस म्हणून ठेवलेली आहे. पण कसं कारण म्हणजे- तिकडे जाळ्या खिडक्यांचं हे असतं बघा, महल जे आहे ते. बरोबर. हा हा जो म्हणजे एवढं हे असं उभं राहतं ना. हो, याला कशाचाही सपोर्ट नाही काही. बॅलन्सिंग कसं हो. करायचं ते? तर ते अगदी त्याच्या मागे पाठीमागे मोठे इंजिनिअरिंग येत असं. आणि आपण तुम्ही कॅटरिंग टेबल लावून कॅटरिंगचे टेबल हा, लावायचे आणि दाखवलेले ते त्याच्यानंतर रचना. उभा हा, केला कारण ते base उपलब्ध असतात कोणाकडे. आणि प्रत्येक गाडीमध्ये मागून तुम्ही लाईट लावली ना, तर तो हा. इफेक्ट जो येणार आहे ना, तुम्ही ते कलरचे पेपर पण वापरू खतरनाक शकता. effect येणार आहे. हा. त्यामुळे वेगळा लुकही येतो. असंच आहे. कारण म्हणजे एखाद्याला जर आयडिया असेल चांगली हा. तर घरी काय आम्ही लावले त्याच्यापेक्षा ते छान लावतात काय नाही करू आणि शकत. फोटो पाठवतात. त्यांना खूप आनंद होतो बरोबर. आल्यावरती. हो, महाराजांचे गड किल्ला मग मोठा बघितला, मस्त भारीच आहे. मी ह्यामध्ये पुरेपूर असं म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न आहे. हो. जसं की आता समजा मी हा जो मकर घेईल तर त्याला ते सर्व मिळणार का कसं काय? ते मशाली वगैरे आम्ही दाखवलेले, पण हे ढाल तलवार वगैरे जे काय आहे तर ते पेपर मध्ये त्याने ते look सगळं आलं जरा. मिळतं. हा, ना? हे तुम्हाला मार्केटमध्ये भेटतात. आम्ही एक आयडिया दाखवली की मशाल म्हणून ओके, तर मिळू शकतं ना. मिळू तर त्याच्यामध्ये शकतं. काय काय डिटेल मध्ये केलं तुम्हाला सांगतो. हा. आणि जसं की ढाल आहे बरोबर, हो. वरती तोफ ढाल दाखवली आहे. तलवार तोफा हा, सगळं तोफ दाखवलेलं दाखवलेलं जे आहे काही सर्व. आणि जे आपले महाराजांचे गड किल्ले त्याच्यात लाईट लावलेली दाखवली हो, हो. आहे. तर इथे ते हा जो स्टॅच्यू ठेवले हुंदीर मामा वगैरे, हा. तिथे आपण कोणती आपण ठेवू शकतो ना वस्तू. कोणते जसं ठेवू की शकता? महाराजांची थीम आहे तर काही ठेवू महाराज शकतो. ठेवू शकता. हा, काही पण ठेवू शकतो. आणि हे बघा हे आता मस्त. गणपती बाप्पाचे म्हणते आरती रुंद द्या, हा. तर ते आम्ही ठेवून बाजारातून द्यायचं. आणून ठेवून द्यायचं. लावले. आणि तुम्ही मस्त काही मेसेज हा आहे हा. उत्सवी डेकोरेशन यांच्याकडून. विश्वाला पर्यावरणाचा संदेश देणारा बाप्पा, म्हणजे हे इको फ्रेंडली फोल्डिंग डेकोरेशन हा. मस्तच आहे. म्हणजे पर्यावरण रक्षक असं हो. हे आहे. आणि लोक आता काळजी घेतात पर्यावरणाला. सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे की बरोबर. आपली हानी होतेच आहे निसर्गाची. मस्त मेसेज हा. वगैरे दिले आता पुत्र जिजाऊंचा हो हो हो. मस्त मेसेज आहे. तर आता आपण पुढे जाऊया. पुढे हे सिद्धिविनायकच आहे. हे आपण मध्ये एक बघतो ते design, आहे हो, हो. सिद्धिविनायक. आणि हा. मग बघितलं जयपूर पॅलेस ना. हो, जयपूर पॅलेस. जयपूर पॅलेस म्हणजे याच्या वेगवेगळ्या रचना तुम्ही करू शकता कशा पण. ते आम्ही दाखवलंय छोट्या मोठ्या याच्यामध्ये. हे त्याचे अष्टविनायक थीम दिली त्यामध्ये. हा हा. अष्टविनायक गणपती आहेत. तर तुम्ही अगदी मार्केटमधून दुसरं एक्स्ट्रा कसं विकत घेतलं स्टॅच्यू वगैरे तर हो. तुम्ही त्यामध्ये हे यूज करून
त्याचं वापरू शकता. हा जयपूर पॅलेस 1680 रुपये. आणि लाईट वगैरे याचा चार्जेस वेगळा असणार आहे. तर पुढे हे तर मकर पाहतोय आणि हे याला सुवर्ण मकर म्हणून म्हणलं आताच्या एवढ्या मकरमध्ये हे जरा मकर वेगळं वाटलं, गोल गोलाकार. कारण याला घुबड दिलेलं, काही लोकांना बंद लागतं, वरनं ओपन लागत नाही डेकोरेशन, म्हणून ती आम्ही बंद हा 3-4 आयटम मध्ये आहे. मस्त आहे, गोल्डन पुरं हे. आणि हा अगदी हा 1 पीस आहे, 3 भागामध्ये याचं सगळं फोल्डिंग आहे. तर अगदी 10 मिनिटात हा लावून होतो. परत ठेवून देऊ आरामात ना. इकडे आपण पाहू शकतो पूर्ण असं निसर्ग दाखवलेला आहे. याचं नाव वनराई दिलेलं आहे. वनराई नाव. तर जेवढं जंगलामध्ये आपल्याला निसर्गात बघायला भेटतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मस्तच आहे, छान आहे. बघा तुम्ही याला चांगल्या प्रकारे अजूनही सजवू शकता. आतमध्ये मस्त प्राणी दाखवले आहे. मस्त एक 3D लुक बघू शकता तुम्ही. आणि याच्या 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. मस्त आतमध्ये लाईट लावल्यानंतर एकदम उठून दिसणार आहे. छानच आहे. वनराई म्हणून नाव दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण जे बघतो याच्यामध्ये आपलं छोटी साईज पण पाहायला मिळेल ना. छोटं पण आहे त्याच्यामध्ये, 3 साईज 3 साईज मिळणार ना. पुढे आपण तर सगळ्यांकडे एवढी जागा उपलब्ध नसते आणि मूर्त्या पण लहान असतात. बरोबर. एवढं मोठं डेकोरेशनचा फायदा नाही ना. आता आपण नवरंग मकराचा बघतो आणि काय त्यामध्ये बघू शकतो आपण की सर्व हे दिलेलं आहे. म्हणजे बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता हा वेगळा एकचा वेगळा लुक आहे. तर लाइटिंग लावल्यावर अजून छान उठून दिसेल. लावून दाखवलेले पुढे आम्ही लाइटिंग. त्याच्यामध्ये 3 साईज आहेत. नवरंग मकर आहे आणि 1990 रुपये. मस्त आहे. त्याच्यामध्ये आरामात 2.5 फुटाची बाप्पाची मूर्ती आरामात ठेवू शकता. अरे वा, हा एक मकर मस्त झुला मकर. हो, हा झुला मकर आहे. आणि हे बाप्पाचं सिंहासन आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं. हा डेकोरेटिव्ह अगदी छान पैकी आहे. आणि वजनाचा तुम्हाला प्रश्न आहे, याच्या खाली तुम्ही पेपरची रद्दी किंवा काही सपोर्ट ठेवा, म्हणजे बाप्पाचं वजन त्याच्यावर बॅलन्सिंग राहणार आणि झुल्याचं अंतर दिसणार. बरोबर. मस्त मोठ्याच्या मोठ्याने भारी वाटतं. त्याच्यामध्ये पण तुम्ही 2.5 फुटाची मूर्ती अगदी आरामशीर बसवू शकता. प्लस ह्याच्यात पण लाईट लावला किती उठून बघा. इथे आल्यानंतर तुम्हाला मकर मध्ये काही ना काहीतरी विकत पण घ्यायला मिळेल, काही ना काही क्रिएटिव्हिटी पाहायला मिळेल. तुला मकर आहे आणि 5,900 आहे प्राइस. त्याच्यामध्ये 2 साईज आहेत, एक छोटी आणि एक ही मोठी साईज आहे आणि आपण लहान साईज पाहतोय. सेम साईज आहे त्याची. आणि तुम्ही पाहिजे तसं ह्या मकरला सजवू शकता. हे बघा, म्हणजे आपण जंगल सीन बघितला त्याच्यामध्ये. वनराई तसं वनराई आहे आणि आम्ही बाप्पा बसवलेला आहे बघा छान प्रकारे. आणि हा गणेश महल आहे, म्हणजे गणेशाचा दरबार असं. 3D गणेश महल आहे. 3D गणेश महल, कारण याच्यामध्ये 3D पण दाखवलेला आहे डिटेल मध्ये. जे काही महल मध्ये पूर्ण छान आहे. तुम्ही पाहू शकता समोरून. आपला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला की तुम्हाला हे मकर छानपैकी पाहता येईल. इकडे येऊन खरेदी देखील करता येईल. बघा मस्त. आणि हा अगदी 1 पीस आहे, फक्त खालचा बेस आणि वरचं अगदी 10 मिनिटात असेंबल होतो. आणि याचं पॅकिंग अगदी एकदम 4 ते 5 इंचाचं होतं. तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता हातामध्ये. छान आहे, मस्त. आता आपण मागे बघूया. एक छोटा मकर वाटला मला की पडदा आहे मागे मकराचा. आणि मस्त मी तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही करू शकता. इथे पडद्याऐवजी तुम्ही दुसरं काही सूर्य मकर नाव आहे. कारण याच्या सूर्याचे सगळे हे दाखवलेले बघा थीम. डिटेल्स म्हणजे खांब वगैरे पण तसे याचे अष्टकोनी प्रत्येक म्हणजे काय ना काय दाखवण्याचा प्रयत्न आहे. किती हलका आहे एकदम मस्त. एवढं मकर मोठा आहे छोटा आहे तरी पॅकिंग ही छोटीच मिळते. आणि पेपरचं आहे म्हणून काही घाबरण्याचं कारण नाही. अगदी पुठ्ठा कडक आहे बघा, एकदम काही होत नाही याला, घाबरण्याचं काही कारण नाही. कारण तेवढे इंजिनिअरिंग करून कोणतंही काम केलेले. आपण बघा साधा कागद असा पकडला तर तो खाली पडतो, पण कोणतंही मकर अगदी फोड सुद्धा होत नाही. एवढं त्याचे बांधणी त्याच्या मागे एक इंजिनिअरिंग पक्क आहे विचार करून कसं फोल्डिंग होईल, कसं लोकांना. जसं की थर्मोकोल आहे त्याला ऑप्शन मस्तच आहे ना. आणि मेन म्हणजे आपल्या पर्यावरणाला काही हानी पण होणार, पर्यावरणाला हानी नाही. कारण याचं विघटन कुठे माती टाका की अगदी 10 मिनिटात होतं आणि निसर्गाला ते त्रासदायक नाही. कलर पण इको फ्रेंडली त्याचे. बरोबर, छान आहे. हे आपण मयुरासन बघतोय. मगाशी मोठं पाहिलं, हे लहान आहे. याच्यामध्ये 1.25 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. तुम्ही छान दिसते बघा. मागे तुम्ही आणि अगदी 1 पीस आहे, तुम्ही लोड वगैरे बनवा फक्त आणि अगदी 10 मिनिटात त्याची असेंबली होईल. याच्या मागे तुमचा पडदा वगैरे आला, काय आलं तर तुमच्या याच्याप्रमाणे लावा तुम्ही. वनराई बोल ना, माझी साईज भरपूर आहे त्यांच्याकडे. सर्व प्रकारचे साईज आहे मिळणार आहेत आपल्याला. ही वनराई पाहायला मिळते. त्यानंतर हा नवरंग. आणि हे नवरंग मधले 2 प्रकार आहेत. 2 प्रकार छोटी मोठी मस्तच आहे बघा. आतमध्ये तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्हाला पाहायला मिळतंय. ह्याच्या आतमध्ये लाईट लावल्यानंतर हा एक लुक येणार
हा. त्यानंतर हा मागे पेपर आहे, तो पण लाईट लावून तो एक लुक येईल, छान आहे. हे बघा, नवरंग मकर 1500 रुपये. त्यानंतर हा छोटा पण प्राइस आहे, त्यापेक्षा थोडी कमी किंमत असणार आहे. हो. पण आता हे मागे बघतो मी सर्व की हे आता बघा हे काय दाखवलेले हे छोटे आपलं छोटे वेगळं का? पार्ट आहेत कटआउट. हा. कारण काही लोकांना काम करायला वेळ आहे, हा. तर ते असे काही पार्ट नेतात, त्यांची आयडिया काही लावतात आणि असेंबल करतात. अगदी 100-200 रुपयामध्ये त्यांचं डेकोरेशन तयार होतं. त्यामध्ये आपलं अष्टविनायकचं हा, अष्टविनायकचे 8 आहेत. मामा आहे, हो. मस्त ना सर्व हा. सर्व आहेत त्यांच्या. हत्ती आहे आणि काही मुलं वगैरे काम करतात ज्यांना हस्तकलेची वगैरे आवड येते. हा, ते पण आहे, नेऊ शकतो. हे आरती रुंदाचा सेट आहे, याचे अगदी 80 रुपये आहेत. हा, रेट पण अगदी 10-20 रुपये असे set आहे बघा. पूर्ण सेट येतो 80 मस्तच आहे. रुपयामध्ये. सर्व आपल्याला हे हा. आजच्या व्हिडिओ मधून पाहायला मिळालं बघा. आणि ह्या शीट वगैरे पण ठेवलेल्या आहे, ज्यांना वेळ आहे आवड आहे तर त्यांनी नक्की काम करावं. बरोबर. काही साहित्य उपयोगाला येईल त्याचा उपयोग करा आमच्याकडून बरोबर, येऊन, बरोबर. आणि त्यांच्या आयडियाने काहीतरी करावा बरोबर. आणि त्याचा चांगला फोटो करून आम्हाला पाठवला तर चालेल. आम्हाला काय काहीतरी आयडिया. नवीन एक बनवला असेल ना. हा. छान. तर आम्ही बघितलं की आपण हे जे मकर बघितले सर्व, आता हे फोल्डिंग वगैरे आपण म्हणतो ना. हा. ओके, हा, हे बघा इकडे पण मकर आहेत. तर आता आपण हे मयूरसन मगाशी बघितलं ना, ते त्यामध्ये ती एक मिडियम साईज आहे बघ. हा मोठा आहे आणि तो मीडियम बघा. घराचा लुक एकदम. हा, हे कोकण मंदिर म्हणून आहे याचं नावच. छान कारण आहे. कोकणामध्ये छपराची असतात मंदिर, हा. तर हे छप्पर वगैरे जेवढं वृंदावन म्हणजे आणि तुळस आहे. हा तुळस आहे, वृंदावन वगैरे. तर कोकण पट्ट्याच्या मंदिराची थीम येते. हा, आणि मस्त हा नाव पण अगदी दिलंय. छान आहे, याच्या 2 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. कोकण मकर. आणि हा तर 2 याच्यातच आहे, हा 10 मिनिटातच पॅक होते. फक्त छप्पर वेगळे आहे, हा. हा याच्यावर टाकलेला आहे आणि हा वेगळा आहे. हा. मागचा पीस बसवायचा की अगदी 10 मिनिटात झालं ना तयार बरं. होतं. पुढे पण मस्त आहे हो. आणखी सूर्य मकर मकर छोटी साईज. ती छोटी बघितली, त्याच्यातली मोठी प्रतिकृती मस्तच आहे. हा गोलाकार एक मकर आहे, हा. छान आहे. आणि असं मला विचारायचं होतं की जसं आता हे बोललं ना मगाशी की काकांना ते विचार पडतो की हे मकर घेतल्यानंतर ते जोडू कसे. हा. तर आपल्याकडे ते मगाशी बारकोड हा, आहे. तर QR त्याबद्दल कोड थोडं ठेवलेले सांगूया. आम्ही प्रत्येक मकरचे. थोडं सांगूया आपण त्याबद्दल. हो. तेव्हा मित्रांनो, आपण खूप जण आहेत की ते मकर घेऊन गेल्यानंतर ना त्यांना प्रश्न पडतो की ते कसे तोडायचे वगैरे कसं करायचं. तर नाही हे हे बघा, प्रत्येक मकर प्रमाणे डिझाईन आणि त्याचे QR कोड ठेवलेले आहेत. ठेवलेत ना. तुम्ही हा स्कॅन करून न्या हा. आणि असेंबल कसं करायचं अगोदर शांततेने बघा तो हा, ओपन हा, करून, हा, हा. आणि मग करायला सुरुवात करा. बरोबर. कोणतंही मकर थोडं शांततेने विचार करा 10 मिनिटं अंदाज आणि आहे मग काम करायला. कारण हे साईड केली आणि घड्या वेड्या वाकड्या पडल्या तर मग तुम्हाला असेंबल करायला त्रास होतो. असेल ना. आणि याच्यावर आम्ही डायग्राम पण देतो पेपर, बरोबर. म्हणजे नाही तुमचे ओपन झालं लाईटचा हा, प्रश्न हा, असेल अंदाज तर आहे. डायग्राम वाचून तुम्ही बरोबर बरोबर. असेंबल करू शकता. हे QR कोड हो. दिले आणि हे नाव दिले. तर हा. तुमचा फ्लोरसन, सिद्धिविनायक, हो. असं वनराई कुठल्याही हो. मकर जर घेऊन गेलात आणि ह्या कोडवर हा. तुम्ही जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्यांचा हो. व्हिडिओ पाहायला मिळेल हो. आपल्या युट्यूबवर की ते YouTube वर. कशी प्रकारे तो मकर बनवलेला आहे. बरोबर ना. बरोबर. हे महत्वाचं हो, आहे. अगदी सुरुवातीपासून तर कायचापर्यंत हा. कसं उभं राहतं टप्प्याटप्प्याने चित्र सगळे आम्ही डिटेल दिलेले आहे. बरोबर. हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. हा. बरोबर ना. त्यामुळे लोकांचा वेळ वाचतो आणि आमचेही प्रश्न कमी होतात. तेवढं ते. पण तेच कारण महत्वाचं शेवटच्या आहे. दिवशी फोन एवढे बिझी असतात. हा, हा. काही लोकांना खरंच थोडस म्हणजे join- कधी काम न केलेलं असतील, हा. पण बहुतेक आता आमचे घेऊन गेलेल्या कलाकृती. नाही, मगाशी एक दोघं जण गेले हा. तर ते कन्फ्युज झाले होते. हा. पण त्यांनी ज्या वेळेला हे पाहिल्यानंतर हा. त्यांना एकदम इझी वाटलं. हा, इझी झालं. कारण त्यांच्या शंकाचं निरसन काही इथे जर वाटलं तर मस्त आम्ही लगेच ठेवलं ते दूर करतो. हा. म्हणजे मग त्यांना ते सोपं सोपं जातं. आहे. हा. तर आपण सर्वात शेवट आता तो मकर बघणार हा. होतो. फार मस्त त्यात दाखवलं. आता हा गडकिल्ला आहे ना, हा. याचं तर पॅकिंग अगदी छोटं होतं याचं पण. हा का. तर तुमच्याकडे टेबल असतील, हा. हे कशासाठी सोसायटीचे वगैरे मुलं असतात हा. तर बिल्डिंगचे वगैरे डेकोरेशन ते हे करतात. त्यांच्याकडे छान. हा, जागा कमी असते हा. आणि टेबल वगैरे हे जे कॅटरिंगचे मकर टेबल वगैरे हे जे लावले आपण खाली. मकर पाहतोय हा. महाराजांच्या गड किल्ले हम्म. तर आता हे कॅश मध्ये टेबल लावलेत ना हा आणि त्याच्यावर हे सर्व आपल्याला त्या मकरवर मिळणार का. हा, ते पेपर वगैरे आमच्याकडे उपलब्ध आहे. ओके. तर त्यांचं ते बरोबर असेंबल करता येतं. आणि हा, हा हा. किल्ला कोणता आहे बघा, जमिनीपासून वरती असतो किल्ला, दिसतो तो असं आपल्याला. दाखवलंय ना. जमिनीवर नसतो किल्ला कोणता पण, बरोबर. डोंगरावर उंच डोंगरावर असतो. असतो. म्हणून ती थीम दाखवली, याच्या मागची दाखवली. दाखवण्याचा छान आहे बघा. प्रयत्न. हे हा, तुम्हाला हा पूर्ण किल्ल्यातच आहे. तो थीम हा. पूर्ण आहे. छान आहे. हे बघा, हे तुम्ही त्या साईडने बघताय पूर्ण. तर हे सर्व तुम्हाला पाहायला मिळतं. मस्त हा. महाराजांची मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि सर्व ढाल वगैरे दाखवले. हो हो हो. मस्तच आहे. तर मस्त आजचा हा व्हिडिओ झाला आणि खूप छान माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये दिली. त्याबद्दल तुमचे खूप खूप नमस्कार. मनापासून धन्यवाद. नमस्कार तुम्हाला. तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं तर खूप सारे हे परमपूरक म्हणजे इको फ्रेंडली मकर आपण पुट्ट्याचे सर्व पाहिले. खूप सार्वजनिक मंडळाचे बाप्पा देखील यात बसवू शकता. आणि एक
एक फुटाच्या बाप्पापासून ते अगदी सार्वजनिक मंडळाचे बाप्पा सर्व तुम्ही हे मकर आजच्या व्हिडिओमधून पाहिलात. खूप साऱ्या व्हरायटी म्हणजे त्या मकरमध्ये मकरांची नाव वगैरे दिलेली आहेत ते देखील तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये थोडं कव्हर केलं आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना इकडे येऊन हे मकर खरेदी करता येईल. तर भेटू अशा एका पुढे नवी व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.